दिनांक 21/10/2025 रोजी दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालय नांदुरा येथील चांदूर बिसवा जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेले 18,500 दुष्काळी अनुदान पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये अनुदान, 2025चा 100% पीक विमा, 2024चा उर्वरित पीक विमा, सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव तसेच कापसाला 10,000 रुपयाचा प्रति क्विंटल भाव व संपूर्ण कर्जमाफी आदी मागण्यांसाठी ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या जगण्यातील कटू वास्तवावर प्रकाश टाकला आणि शासनाच्या निष्क्रिय धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान, वाढती कर्जबाजारी परिस्थिती आणि शेतमालाच्या दरातील घसरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। अशा बिकट परिस्थितीत राज्य सरकारने कोणतेही ठोस उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांवर दिवाळीतही निराशेचे सावट पसरले आहे, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। आंदोलन ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रसाद पाटील, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर जाधव, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे, दिघी येथील माजी सरपंच मिलिंद हिवराडे तथा विद्यमान सरपंच सागर पाटील, प्रकाश देशमुख, योगेश वानखेडे, अमोल भोपळे, सय्यद इम्रान, अकबर शहा, प्रवीण वाकोडे, प्राध्यापक वाकोडे सर, अभय पाटील, बाबूराव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। आंदोलनस्थळी महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री मार्कंड साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली।